तालुक्यातील अणदूर येथे गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी जवाहर महाविद्यालयाच्या प्रांगणावर कुस्तीच्या आखाड्याचे उद्घाटन अणदूर येथील श्री नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, अणदूरचे सरपंच रामचंद्र अलुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव चव्हाण, तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेवप्पा अलुरे, शिवाजीराव घुगे, शिवसेनेचे बाळकृष्ण घोडके, डॉक्टर जितेंद्र कानडे, काशीनाथ शेटे, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, अरविंद घोडके, अविनाश मोकाशे यांची प्रमुख उपस्थिती होती। यामध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातून अनेक मल्लांनी चुरशीने कुस्तीचे विविध डाव दाखवत स्पर्धेत लाखोंची पारितोषिके जिंकली। तर महिला कुस्तीगीर अणदूरची कन्या असलेल्या ऑल इंडिया इंटरनॅशनल कुस्तीपटू ऐश्वर्या लक्ष्मण गोरे हिची 2 वेळेस कुस्ती लावण्यात आली। दोन्ही वेळेस आक्रमक पवित्रा घेत ऐश्वर्या गोरे हिने सहज विजय प्राप्त केला। तसेच स्नेहा गायकवाड, स्नेहल पवार, अंबिका जाधव यांनी आपल्या कुस्तीतील चिटपट दाखवून श्रोत्यांची मने जिंकली। या संपूर्ण स्पर्धेचे समालोचन राजू देवकते यांनी केले। या स्पर्धेत पंच म्हणून भरत मेखाले, गोविंद पवार, वामन काते, सुंदर जवळगे, विठ्ठल बंडकर, मौला शेख, मारुती वडार, जीवन बिराजदार, गोविंद घारगे, ज्ञानेश्वर गोचडे, बबलू धनके, सचिन घोगरे, रामेश्वर कारले, अरुण हावळे, आकाश भोसले यांनी काम पाहिले। यासाठी सिद्धाराम धमुरे, सोमनाथ शेटे, अप्पाराव मुळे, पोलीस अधिकारी विनोद घुगे, कल्याणी मुळे, मारुती खोबरे, लक्ष्मण घुगे, सर्जेराव जवळगे, साधस घुगे, अण्णाराव घुगे, गुरुनाथ मिटकरे, प्रवीण घोडके, म्हाळप्पा गळाकाटे, श्यामराव गायकवाड, मार्तंड मोकाशे, गुरुनाथ गायकवाड, बाळू घोडके, खंडू सदाफुले, नागनाथ परीट यांनी यासाठी पुढाकार घेतला होता। मी लहानपणापासूनच स्पोर्ट्स मध्ये आहे। आधी टायकोंडो खेळत होती, नंतर कुस्ती पण खेळायला लागली। असंच आवड होती, खेळत खेळत नॅशनल इंटरनॅशनल खेळत आलो। आता ऑल इंडिया सुद्धा खेळलेली आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिकला सिल्वर मेडल आहे। मला आनंद वाटतो। कुठेतरी आधीच्या काळामध्ये कुस्त्या कोणच मुली खेळत नव्हत्या महिला, पण आता पण खूप प्रगती झाली की महिला सुद्धा मातीत उतरतायत, ह्याचा खूप अभिमान वाटतो। आणि मी ह्याच गावची कन्या आहे, तर जास्तच अभिमान वाटते की आज माझी सुद्धा मैदान आहे। मला वाटतं लाखोच्या प्रेक्षकांनी मला सुद्धा प्रतिसाद मिळेल अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सर्वांनी मला आनंद द्या, आशीर्वाद द्या हीच प्रार्थना करते। ऐश्वर्या, या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर तुझं कष्ट आहेच नक्की, परंतु त्याचबरोबर तुझ्या या जडणघडणीमध्ये कुणाकुणाचा वाटा आहे काय सांगतो? आई नेहमी सोबतच असते। आतापर्यंत जिथेही जाऊ, साधं डिस्ट्रिक्ट असलं किंवा नॅशनल इंटरनॅशनल असेल तरी पण आई सोबतच असते। बाबा पण सोबत असतात, बाबांची ड्युटी असल्यामुळे बाबा काही जास्त सोबत नसतात, पण आई 24 तास असते। त्याच्यामुळे मी देवाला खूप अभिमान आणि हे सांगेन की खरंच देवाने मला खूप चांगली आई दिली। त्याच्यामुळे पाठीराखा जसं म्हणतात ना, देव आपल्यावरती आशीर्वाद देतो, तसंच आई सुद्धा खूप आशीर्वाद देते। हेच लाख मोलाचं माझ्यासाठी आहे। ऐश्वर्या, या सगळ्या गोष्टींमध्ये आज तुझे कोच असतील, तर कोणकोणते असे कोच आहेत की जेणेकरून तुला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मदत केली आहे, त्यांच्याबद्दल काय सांगतो? याने संपती येळकर सर म्हणून आहेत, मयूर वस्ताद आहेत, संजू सर आहेत, प्रदीप दादा आहे, दीपक दादा आहेत। ती लोक खूप म्हणजे प्रत्येक जेव्हा मैदानामध्ये जाते प्रत्येक क्षणापासून ते जिंकू किंवा हारू ह्या गोष्टीचा विचार करत नाही, पण नेहमी सपोर्ट करणं खूप चांगल्या पद्धतीने केला जातो। मला एवढंच म्हणा, मी खूप अभिमान आहे की चांगले कोच, गुरु सगळे चांगलेच भेटलेले आहेत म्हणून। ऐश्वर्या, शेवटचा प्रश्न असेल, आज खरं तर खंडेरायाची यात्रा काल झालेली आहे आणि आज आम्हा सर्व गाववासियांना खूप एक उत्सुकता आहे की आज तुझी कुस्ती होती ह्याच मैदानामध्ये, ह्याच मातीची तू कन्या आहेस आणि या मातीमध्ये आज तुझी कुस्ती लागते। खरं तर अणदूरमध्ये पहिल्यांदाच महिलांची कुस्ती होती आणि त्याच्यामध्ये आज तुझी कुस्ती खरं तर आम्हा सगळ्यांना खूप बघण्यासारखी आहे, वाटणारच आहे। आजच्या कुस्तीबद्दल काय सांगते? आजची कुस्ती खूप प्रेरणादायी आहे, खूप काही शिकायला भेटेल बाकीच्या मुलींना सुद्धा। आणि मेन म्हणजे ह्याच गावची कन्या असल्यामुळे अभिमान वाटतोच की अरे बाबा, आज आपल्याच मातीमध्ये आपलीच पहिली कुस्ती आहे। तसं काय नाही, सर्वांनी बघा, एन्जॉय करा आणि सपोर्ट करा, एवढंच म्हणेन।